नमस्कार मैत्रिणींनो, आजची नवीन डिझाईन पाहूया. 1.5 इंचावरती असं मार्जिन घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला 4 आणि 2 लाईन असे मार्जिन घ्यायचं आहे हाईटला. आणि असा गोल करून असं कट व्यवस्थित करायचं आहे. हाईटची उंची आहे 4 आणि 2 लाईन आणि रुंदी आहे ती 3 आणि 2 लाईन, म्हणजे इंचावरती दाखवले. अशा पद्धतीने ताट घ्यायचं आणि गोल आकारामध्ये असे व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा इंच आतमधल्या साईडला अर्धा इंच असा गोल करून घ्यायचा आहे. त्याच गोलच्या साईडने आतमधल्या साईडने तो का केला ते मी तुम्हाला सांगते. कारण ताटाचा वरचा भाग हा पसरट असतो आणि खालचा भाग हा आतमध्ये असतो. अर्धा इंचाचा फरक असतो. मग ताट ठेवल्यानंतर साईडने बिलकुल जागा दिसणार नाही आणि परफेक्ट बनल. आणि हे फ्लावरची डिझाईन तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पाहून घ्या. तो पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि तर मी कार्बन पेपर ठेवून असे आखून घेतलेलं आहे. आणि हे पान आपण आता तयार केलेलं आहे ते कसं आखून घ्यायचे आहे. आणि मध्ये परत सेंटर काढून पानाच्या मध्ये बरोबर असं डॉट करून घ्यायचा आणि पुढचं पान आपल्याला त्याच्यावरती साईडने ठेवायचं आहे. मध्ये पण आपल्याला एक एक पाकळी तयार होणार आहे. ही पहा अशा पद्धतीने. त्याच पद्धतीने सर्व पाकळ्या आपल्याला आतमध्ये करून घ्यायच्या आहे आणि साईडने पण एक आपल्याला कळी टाईपचं डिझाईन मिळून जाईल. ही पहा अशी व्यवस्थित ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. कुठेही गडबड करायची नाही. खूप दिवस झाले माझे व्हिडिओ आले नाही अशा डिझाईनचे आणि त्याला कारण पण तसंच होतं, त्यामुळे बनवू शकले नाही. आता डेली व्हिडिओ येणार आहेत. एखाद दिवशी स्किप होऊ शकतं, पण नक्की तुम्हाला आणखी छान छान डिझाईन मी नक्की शिकवल. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, जुन्या मैत्रिणी आहेत त्या खूप छान कमेंट करतात. मी त्यांचे कमेंट डेली वाचते. जरी माझे व्हिडिओ नाही आले तरी मी बघत असते कोण काय कमेंट करते तर. आणि ज्यांना ज्यांना फायदा झाला आहे माझ्या रांगोळी मॅट डिझाईनचा तर नक्की मला एक कमेंट करून सांगत जा. चला आता अशा पद्धतीने आखून घेतलं आहे आणि आपल्याला त्या फूल जे कमळाचं फूल बनवलं आहे त्याच्यामध्ये पण असं 1 इंचावरती असं पाकळी करून घ्यायची आहे आतमधल्या साईडने. आणि नंतर हे आपलं राहिलेलं पूर्ण पाकळी करून घ्यायची आहे कंप्लीट. हे पहा, व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि व्यवस्थित बनवा, कुठेही चुका करू नका. असा गोल करायचा आणि हा पण ग्रीन कलरचा वापर करायचा आहे ह्या गोलला. आणि ही डिझाईन मी आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे ती कलर कॉम्बिनेशन शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवत आहे, ते नक्की पहा. हे पहा असा गोल करायचा आहे. 1 रुपयाच्या नाण्या एवढाच गोल करायचा, जास्त मोठा पण नाही. हाफ येणार तो पण. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे मनापासून धन्यवाद.